तर मठामध्ये तर आलोय, पण आज बघूया गर्दी किती आहे. आज गुरुवार पण आहे. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय. रत्नागिरीच्या सिरीज 2-3 दिवसापूर्वीच संपल्या आणि आता मी चालली आहे खाली रिटर्न, कारण का ड्रेस इस्त्रीचा आणला आणि सर्फ एक्सेल पावडर घ्यायची राहिली. आणि आज एक सांगायचं राहिलं तर आज माझा वाढदिवससुद्धा आहे. सो मला मठात जायचं आहे. पहिलं स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, मग आपल्या पुढच्या दिवसाची सुरुवात करू. तर त्रिशिकाला आता स्कूल बसमध्ये सोडलं आणि मी निघाले मठात जायला दादरला. खूप ट्रॅफिक होतं, जवळजवळ 10-15-20 मिनिटांनी मला टॅक्सी भेटली आणि सोबत आहे मम्मी. तर मठामध्ये तर आलो आहे, पण आज बघूया गर्दी किती आहे. आज गुरुवार पण आहे. मम्मी काय घ्यायचं बघ. तर मठातून आलो आणि गर्दी होती थोडीफार आतमध्ये, पण पटकन दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. तर डायरेक्ट तिथून निघाले, कारण का लवकर यायचं होतं घरी. कृषिकाचं ते बस पण येईल अर्धे असतात, मग लवकर आले. तर छान अशी रेडी झाली आहे आणि आता बाहेर चाललो आहे जेवायला. बाकीची गँग तर येते. आलेत माझ्यासाठी. Happy birthday to you. Happy birthday dear Pranali. Happy birthday to you. अरे तो बरोबर किरणची आयडिया. पण पहिला काय सीन झाला माहिती का? पहिला तो खायला बघत होता. लक्षात आलं बरं तांब बरोबर पहिला. किशू तू का हॅपी बर्थडे टू यू म्हणत होतीस का? माझ्या मराठी मीडियम मध्ये असू दे, मराठी मीडियम पिक्चर सुपरहिट झाला आता. बघितलं. ठीक आहे. हा, कविताचा मूळ. हा, रोमॅन्टिक बॅकग्राऊंड म्युझिक लावून. रेडी. तुझं असणं मला पूर्ण करतं आणि माझं आनंदाचं ताट पंचपक्वान्याने भरतं. आलीच लग्न करून तेव्हा होतीच अगदी अबोल. आता कितीही बोललीस तरी काहीतरी मागे उरतं. हळूहळू घेतलीस सूत्र हातात आपल्या घराची, पण असं सहजच पूर्ण सासरवाडीचं मन कोण चोरतं. हे फक्त एक बायकोच करू शकते. नाहीतर इतक्या कमी वेळात असं नातं जोडून एखाद्याचं आयुष्य कोण बनतं. नाहीतर अद्भुतच असेल ना प्रत्येक स्त्रीमध्ये. म्हणूनच त्यांच्या उदरातून एक नवीन फुलं उमलतं. आई झालीस आपल्या बाळांची तेव्हा पाहिलं कसं एका लड मुलीमध्ये आई पण कसं मोडतं. करिअर, मित्र मंडळी, स्वतःचं घर सर्वात मागे राहतं. एक अनोळखी घर आपलंसं करायला एवढा त्याग कोण करतं. तुझ्या वागण्यातून सिद्ध होतं की तुझं घर सोडलं नाहीस, पण लग्न करून एका मुलीला तिचं हक्काचं दुसरं घर मिळतं. तुझा सर्व निस्वार्थी गोष्टी, प्रेम, माया, त्याग, ममता, या सर्वांसाठी माझं मन आपोआप तुला थँक्यू सो मच म्हणतं. एक व्यक्ती पण 2 घर सांभाळणारी भाग्यलक्ष्मी. विसरलो होतो ती मला काव्य ही जमतं, पण तुला पाहून ते मला आपोआप स्फुरतं. अरे वा. सिरियस गोष्ट पण किती मजेशीर घेतली ना. कोणी उद्या ड्रॉइंग क्लास नाहीये. सुट्टी दिली शाळेला. उद्या सुट्टीच आहे तिला. 3 दिवस असेल ना. ए वाव, स्वामींच्या दत्तांच्या पादुका.